तर आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे पाहिलं तर मिस्टर राहुल आपण पाहतोय. यस रेहान पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिला चेंडू राहुलसाठी असेल. छोटा पॅक बडा धमाका म्हणून सरावली बी संघाकडून खेळत असताना राहुल आपण पाहतोय. हो सिंगल घ्यायचा आहे. सिंगल इथे मात्र घेतली जाते. चांगली रणनीती, कारण की रेहानच्या विरोधात जर पाहिलं तर धावा जमवायच्या आहेत, मात्र खराब चेंडूवर प्रहार आणि चांगल्या चेंडूवर मात्र सिंगल रन्स. इथे मात्र तेच नजरा केला जातोय. पंच जर पाहिलं तर राहुल मात्रे म्हणजेच आमचे बॉम्ब. पूर्णपणे जर पाहिलं तर वडराईचा जावई आहे आणि पूर्ण आज सासूरवाडी त्याची आज ही मॅच ही टुर्नामेंट पाहत आहे. त्यांना देखील त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे पाहायला मिळतंय सुरेख फटका होता, समोरच्या दिशेने खेळला होता. चांगले क्षेत्ररक्षण, गुड क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय संदीपच्या माध्यमातून. ओहो कडक प्रहार आहे. विशालच्या हातामध्ये चेंडू. यस नो ची कॉलिंग. आणि इथे काय घडलं जाईल तर मिस्टर राहुल बॅक टू द डग आउटला जाताना गडी बाद. यस जे जे प्रेक्षक यूट्यूब कॅमेराच्या ज्या मंचावर चढलेले आहेत त्यांना विनंती असेल आपण खाली उतरून घ्यायचं आहे. कुठली दुखापत झाली तर प्लीज इथे मात्र आपल्याला विनंती करण्यात येते की कॅमेरामॅन जवळ कोणीही बसू नका, पूर्ण खाली करायचं त्या ठिकाणी. यंदा जरूर आपले स्टँड नाही आहेत, मात्र पुढच्या वर्षी आपण स्टँड लावणार आहोत. या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटतील स्टँड, कारण बसून पाहण्याचा आनंद काहीतरी वेगळाच पाहायला मिळतो स्टँडमधून. पाहिलं जाईल. रेहान चांगली गोलंदाजी आतापर्यंत. इथे मात्र पहा टॅपचा फटका आहे. विशालच्या हातामध्ये चेंडू. रन्स मिळेल. एक सिंगल रन्सने स्ट्राईक रोटेट होईल. आपण पाहतोय धावसंख्या स्कोरबोर्डवर आत्तापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 2 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय. खूप चांगली गोलंदाजी, कारण की एकही चेंडू एक्स्ट्रा टाकलेला नाही आहे, एक्स्ट्राच्या रन्स आलेल्या नाही आहेत. इपा खूपच चांगला चेंडू. इथे मात्र ऑफस्विंग केला जातोय. चेंडू जर पाहिलं तर बाहेरून आतमध्ये आणण्याचं काम या ठिकाणी रेहान करतोय. चांगली गोलंदाजी. षटकातील जर पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक आहे. पंकज. हो इथे मात्र फुलटच चेंडू आहे. या फुलटच चेंडूवर प्रहार केला गेला. जर पाहिलं तर राजू होता त्या ठिकाणी, निशांत होता. दोघांनी एकमेकांना बॅकअप जरूर दिलाय. आपण पाहतो निशांतने चांगलं बॅकअप दिलं आणि तदनंतर पाहिलं तर फक्त सिंगल रन्स मिळेल. या सिंगल रनच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर लागली जाते 3 धावा. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. 1 गडी बाद झालायत आणि 3 धावा स्कोरबोर्डवर आहेत. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर विशाल सज्ज झालाय. बाळा या नावाने जास्तीत जास्त नक्कीच पसंती मिळाले याला पॅराडाईज संघाकडून. आपण जेव्हा जेव्हा बोईसरमध्ये जातो तेव्हा मात्र नक्कीच पॅराडाईजचं हे नाव आपल्याला ऐकायला मिळतंय, कारण बोईसर विभागामध्ये जर पाहिलं तर सर्वाधिक टुर्नामेंट बोईसर विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक आठवड्यामध्ये मात्र ही टुर्नामेंट होत असते. हे अंडरआर्मचं खरं यश आपल्याला पाहायला मिळते. पालघर जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पसंती मिळाले आणि प्रत्येक टुर्नामेंट जर पाहिली तर 50-50 हजाराची ही टुर्नामेंट आयोजन केली जाते. PBPLच्या माध्यमातून देखील आपण पाहिली खूप चांगली स्पर्धा जी बिरसा मुंडा मैदानावर झाली होती. इथे मात्र पाहतोय डायरेक्ट हिट आणि गडी बाद. पंकज इथे मात्र बाद होईल. नक्कीच रन्स घेण्यासाठी धावले होते आणि त्यानंतर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं राजूच्या माध्यमातून आणि तदनंतर डायरेक्ट हिट केला गेला. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि गडी बाद झालाय. आतापर्यंतचे विशालचं जर विचार केला तर 2 चेंडू फेकल्यात. 2 चेंडूमध्ये कुठलीही रन्स इथे खर्च केलेली नाहीये. 1 विकेट जरूर मिळवलाय रनआउटच्या रूपाने. आता मात्र गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण
मात्र यश नाही आहे, यश नाही आहे. तिथे चेंडू निघून जातोय. मिस्टर जर पाहिलं तर निशांत होता, चेंडूवर आला होता, खूप वेगाने आला होता. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळाली निशांतकडून आणि त्यानंतर पाहिलं तर 4 धावांनी धावसंख्या वाढेल. स्कोअरबोर्ड लागली जाईल आतापर्यंत 7 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय, 4था चेंडू असेल या षटकातील. फलटो चेंडू आहे, मात्र प्रहार करायचा प्रयत्न स्वतः फॉलोअर थ्रू मध्ये. इथे वाचवल्या जात आहेत रन्स, कारण की 4 चेंडू झाले आहेत. 5वा चेंडू असेल या षटकातील. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा जावेद येतोय, चेंडू खाली, रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडूची संख्या इथे मात्र वाढवली जाते. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिली तर विशालच्याकडून देखील पाहायला मिळाली. 1 रन्स जरूर आला, 4 रन्स जरूर आले होते, मात्र ते मिसफील्ड थोडीफार पाहायला मिळाली. आणि त्यानंतर पाहिलं तर पुण्याचे एकदा पहा, सावरून घेताना खेळाडूंना एखादी चूक होते, ती चुकीवर मात्र चर्चा न करता आपल्याला पाहायला मिळतंय. त्याला प्रोत्साहन केलं जातं की पुन्हा अशी चुकी करू नये, यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर 7 धावा आतापर्यंत थांबवून ठेवले. विचार केला सरावली बी संघाचा तर नक्कीच चांगलं परफॉर्मन्स दिलं होतं या स्पर्धेमध्ये. जर पाहिलं तर एक मोठा संघ त्यांच्या समोर आहे. सातत्याने हे संघ एकमेकांसमोर खेळत असतात, मात्र इथून गुड स्टार्ट करावी लागेल. 12 चेंडूचा खेळ आहे. 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त जर 35 ते 40 धावा झाल्या तर सरावली संघाचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी खूप चांगली आहे, हे मात्र पाहायला मिळेल. मात्र बघूया टार्गेट किती दिला जाईल. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर JK जबीर खान येईल. इथे पहा पहिल्या चेंडूवर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद मिळवतोय. मारे पाहिलं जाईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्लीन बोल्ड करतोय. 2 चेंडूवर 2 गडी बाद केले आहेत. अमोल देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 गडी बाद झाले आहेत. आज जर काय सरावली बी संघ थोडंसं खचलेल्या परिस्थितीमध्ये आहे, कारण की विचार केला तर राहुलचा विकेट खूप महत्त्वाचा होता. तो विकेट्स मात्र रनआउटच्या रूपाने गमावला आणि त्यानंतर या ठिकाणी विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला राजू अजूनही मैदानाच्या आतमध्ये संघाचा कर्णधार आहे, तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे मिस्टर प्रतीक. डावखोऱ्या त्याचा फलंदाज आहे. इथून पाहायला मिळेल 15 ते 20 धावा जरी इथून होत आहेत तरी एक चांगला टफ फाईट नक्कीच पाहायला मिळेल. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत दर्शवलंय पॅराडाईज संघाने. खूपच सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. विकेटच्या हॅट्रिकवर होता, मात्र हा चेंडू जबरदस्त फेकला गेला. डॉट चेंडू येतोय. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा निशाण येतोय चेंडूवर. वेगाने चेंडूला फेकला जातोय. पंचांकडे लाऊड अपील, मात्र इथे नाही. पंच दर्शवत आहेत क्रीजमध्ये बॅट मात्र ब्रश केलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि तेच कारण ठरलं. इथे मात्र रन्स मिळेल. एका धावाची धावसंख्या स्कोरवर लागली जाईल 8 धावा. आतापर्यंत 3रं षटक चालू आहे आणि 3ऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. हे देखील चेंडू जर पाहिला तर चांगला चेंडू आहे, शरीरावर आदळला जातोय. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येताना शेवटचा आणि अंतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. गडी बाद. नो चेंडू, मात्र गडी बाद नाही आहे, कारण की नो चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय. पुन्हा एकदा चेंडू मारायचा होता, इथून मात्र गॅप शोधला. ओव्हरची होईल समाप्ती 22च्या रूपाने. हा देखील रन्स मिळेल. धावसंख्या जर पहिली स्कोरबोर्डवर तर आतापर्यंत डबल फिगर मध्ये आपण पाहतोय 10 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक असेल
या ठिकाणी सज्ज होईल. यस, नो डाऊट जावेद गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. इथून पाहिलं जाईल जावेदकडे, कारण की 10 धावा आतापर्यंत 3 गोलंदाजाच्या या गोलंदाजीतून झाल्यात. राजू देखील प्रयत्न करेल मोठा फटका मारण्याचा आणि कार्य केलाय. जबरदस्त प्रयास आणि चेंडू सीमारेषे पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. 14 धावा. तर मात्र प्रहार करायचा आहे प्रत्येक चेंडूवर. येणारे उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 चेंडूवर प्रहार करणे खूप गरजेचं आहे. राजू यांनी जर पाहिलं तर थोडंसं बॅकफुटला आधीच गेले होते, कारण की विचार केला जावेदचा तर लेग कटर गोलंदाज आहेत आणि लेग कटरच्या विरोधात खेळताना ऑन साईड रिजन हा एरिया तिने निवडलेला आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा जावेद सज्ज आहे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालं. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. अजानच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. छोटा आहे, चांगलं क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातोय आणि म्हणून पॅराडाईजमध्ये इथे मात्र स्थान मिळवताना हा चेंडू जर पाहिला तर चुकला जातोय. थोडासा बॅकफुटला आले होते. चेंडू टॅप करायचा होता, मात्र फळीचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क झाला नाहीये. ओहो, नाईस. चेंडूच्या पद्धतीने फिरवलं जात आहे. जादूगर का म्हटलं जात आहे त्याचं उदाहरण मात्र देताना खूप चांगल्या पद्धतीने फिरकी केली जाते. पहा, आणखीन एक जादुई गोलंदाज म्हणून पाहायला मिळतं. इथे मात्र शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या स्थिरावलेली आहे 14. आता मात्र सिंगल रन्स मिळेल आणि स्कोअरबोर्डवर 14 धावा झाल्या आहेत आणि 15 धावांचं लक्ष असणार आहे. 14 धावा झाल्या आहेत. 15 धावांचं लक्ष इथे मात्र ठेवलं जात आहेत. एस स्टार्ट मॅच. 15 धावांचं लक्ष आहे. शब्बीर खान एका बाजूला, दुसऱ्या बाजूला निशांत आलाय. आता मात्र थोडीशी जोडीमध्ये फेरबदल केलाय. इथे मात्र ओपनिंगला आणलाय निशांतला, कारण की विचार केला निशांतचा तर एक चांगला बॅटर आहे पॅराडाईज संघाकडून. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा मात्र निशांत आपल्याला त्या अडचणीतनं बऱ्याच वेळा काढताना पाहायला मिळतं. दुसऱ्या बाजूला राहुल गोलंदाज आहे. फलंदाजीतून काही केलं नाही, मात्र गोलंदाजीतून चांगली कामगिरी करायची आहे या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये आलाय. राहुलचा विचार केला तर चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज त्याला पाहिलं जात आहे. इथे पहा, खूप वेगाने चेंडूला टाकलाय. सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत 2 धावा. चांगली पद्धतीने गोलंदाजी हाताळली जाते. खूप वेगाने चेंडू या ठिकाणी हाताळण्याचं काम मिस्टर राहुल पाहायला मिळतोय. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत आणि 3 धावा स्कोरबोर्डवर आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू खराब आहे. वाईट चेंडू, अवांतर चेंडू फेकला जातोय आणि या चेंडूवर मिळाल 1 धाव. आता मात्र 4 चेंडू कंप्लीट झालेत आणि 4 धावा या स्कोरबोर्डवर लागले जात आहेत.
पुन्हा एकदा मारायचा होता निशांतला, मात्र हाच चेंडू समजत नाहीये कारण की वेग इतका चांगला आहे आणि चेंडू जर पाहिला तर थोडंसं खाली राहिला जातोय, तेच कारण बनतंय बॅट्समॅनला थोडी अडचण निर्माण होत आहे. इथे पहा पुन्हा एकदा वाईट चेंडू आहे. अमोल मात्र चेंडूला पकडतोय. चांगला चेंडू नक्कीच होता, मात्र पिचिंग थोडीशी आउटसाईड पाहायला मिळाली. आता मात्र सिंगल घ्यायचं आहे हे निश्चय आधीच मनामध्ये करून ठेवलं होतं आणि तेच कारण बनलं. सिंगल रन्सने स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्या जर पाहिली तर एक षटक कंप्लीट होतंय आणि 6 धावा प्रत्येक चेंडूवर रन्स मात्र इथे येताना पाहायला मिळाला. 15 धावांचं लक्ष होतं. आता मात्र 9 धावा दूर असतील. 18 चेंडू मागे, 18 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजय आणि राहुल ही जोडी सरावली संघासाठी एक चांगली जोडी नक्कीच ठरलेली आहे. मात्र इथे गॅप खेळायचा प्रयत्न, डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवतोय आणि सिंगल रन्सने स्ट्राईक नक्कीच स्ट्राईकवर आणला जातोय जबीर खानला. मागच्या मॅचचा हिरो होता, चांगली फलंदाजी इथे मात्र जबीरच्या बॅटमधून आपण पाहिली. ओहो, गॅप शोधलाय, चेंडू निघून जाईल, सरळ सीमारेषे पार येतोय चौकार. 4 धावांनी धावसंख्या इथे मात्र 11 धावा स्कोरबोर्डवर आहेत. इथून 4 धावा दूर असतील आपल्या विजयाच्या. फिनिश केला जाईल सामना. सुरेख फलंदाजी आणि मॅच विन होतोय पॅराडाईज संघ. यस, आगवण बी आणि पॅराडाईज संघ. चला लगेचच आपण नाणेफेक करणार आहोत आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. यस, मिस्टर जे के जबीर खान ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने ओव्हरमधून फक्त 2 धावा आणि विकेट्स देखील पाहायला मिळाला आणि तब्बल 10 धावा जमवल्या. 10 धावा